चार वर्षापेक्षा जास्त काळ पेंडिंग राहिलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका एकदम झाल्या। 288 पैकी 129 नगरपालिकांचे नगराध्यक्ष बीजेपीचे झाले। 30 नगरपालिकांचे नगराध्यक्ष 70-80 मताने पडले, उपनगराध्यक्ष झाले। असे 159 ठिकाणी आउट ऑफ 288 नगराध्यक्ष हे बीजेपीचे, उपनगराध्यक्ष बीजेपी झाले। त्यानंतर आली महानगरपालिका। महानगरपालिकेमध्ये 29 महानगरपालिकांमध्ये, त्यातल्या नगरपालिकांमध्ये बीजेपीची संख्या मी सांगितली, पण 288 पैकी जवळजवळ 250 ठिकाणी महायुती विजयी झाली। 29 महानगरपालिकांमध्ये सुद्धा 3 महानगरपालिका सोडल्या तर उरलेल्या 26 महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा झाला आणि त्या 26 पैकी 21 महानगरपालिकांचे महापौर हे भारतीय जनता पार्टीचे झाले। आता जिल्हा परिषद निवडणुका ह्या मात्र एकदम सगळ्यात चौतीसशा राहिल्या नाहीत, तर ओबीसी आरक्षण किंवा एकूण आरक्षण 50च्या वर गेल्यामुळे 22 जिल्ह्यांच्या पेंडिंग आहेत। 12 जिल्ह्यांच्या आरक्षण 50च्या आत असणाऱ्या झाल्या, त्यापैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे, भारतीय जनता पार्टीचे आणि 12 पैकी 10 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष होतील। सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला असणाऱ्या 25 संख्येच्या तुलनेत संख्या कमी आली, 18, पण मतं एकदम वाढली। म्हणजे 18 संख्या असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या पक्षाला मिळाली मतं 2 लाख समथिंग, तर भारतीय जनता पार्टीला 18 जागा मिळून मतं मिळाली 4 लाख समथिंग। आता शेवटी निवडणुकीमध्ये हरणं आणि जिंकणं हेच महत्वाचं असतं, त्यामुळे थोडीशी त्रिशंकू म्हणता येणार नाही की युतीची संख्या 18 अधिक 7 शिवसेना अधिक 5, 6, 18 आणि 7, 25, 6 राष्ट्रवादी अशी 31 झाली आहे। मी माझ्या पार्टीचा आधी सांगतो, 18 भारतीय जनता पार्टी की ज्याच्यामध्ये 2 जनस्वराज्य आणि रयत आहे, पण ते स्वाभाविकपणे आमचे आहेत। 18, 7 शिवसेना एकनाथजी आणि 6 राष्ट्रवादी अजितदादा, अशी म्हणून 31 होते। 31ला जिल्हा परिषद अध्यक्ष आहे। पलीकडे 18 राष्ट्रवादी शरद पवार साहेब काँग्रेस, त्याच्यानंतर 11 काँग्रेस आणि 1 उद्धवजींच्या शिवसेनेचा, असं दोन त्यांची 30 होत। निकाल लागलेला आहे, महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे। पण ही 31ची संख्या अजून वाढवता येईल का, ती 32 करता येईल का, ती 40 करता येईल का, असा प्रयत्न आमचा राहील। पण जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार हे आजच निकालावरून क्लिअर झालं। आज पहाटे 5ला जेव्हा मी येतो आणि 1 वाजता तुमच्या समोर असतो, त्यावेळेला माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे बरंच काय काय झालेलं असतं। सगळ्या भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या आधारेच मी आपल्याला सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर समन्वय करून महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल। यात झालेल्या भेटीगाठींच्या आधाराने आलेल्या संख्येच्या आधारे कुठलीही शंका नाही। महापालिकेमध्ये असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, हे तुमच्या संख्येमध्ये जास्त असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीला अभिजात आहे, त्याची काय हे केले का, मागणी केली? राजकारणामध्ये अंकापेक्षा समन्वय महत्वाचा। 22ला मला सांगा की भारतीय जनता पार्टीचे 105 अधिक 7 112 आमदार असूनही त्यावेळेला समन्वय किंवा परिस्थिती, समन्वय ही आवश्यकता, परिस्थितीची जाण अशी होती की एकनाथजी मुख्यमंत्री झाले। त्यांची तशी काही आट आहे का, म्हणजे आपला अध्यक्ष व्हायला पाहिजे असं जर मी पत्ते ओपन केले
तर मी नेता कसं? दादा महापालिकेच्या वेळेला तुम्ही जे म्हणता होता की काँग्रेस वगळून सगळ्यांना आम्ही सोबत घेणार, तशी काय जिल्हा परिषदेला तुमची खात्री आहे का? मी महानगरपालिकेला म्हटलं होतं, आता काहीच म्हणत नाही. जे शरद पवार गटाला तुम्ही सोबत घेणार होते का? महानगरपालिकेला म्हटलं होतं, आता काहीच म्हणत नाही.